स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नीटच्या संदर्भात जो काही गोंधळ झाला होता, गेल्या वर्षी जे काही नीटचा रिझल्ट लागलेला होता त्या नीटच्या संदर्भात 2 विद्यार्थ्यांना 720 मार्क्स होते आणि यावर्षी 720 मार्क्स असणारे 7 मुलं होते। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी NTA द्वारा ही जी काही एग्जाम घेतली जाते, NTA द्वारा भारतामध्ये 3 एग्जाम घेतल्या जातात, JEE, ही नीट 1 आणि CET। यातील ही जी नीटची आहे, ही नीट एग्जाम जी आहे 24 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी 13 लाख विद्यार्थ्यांचं फायनल एग्जामसाठी फायनल हे झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी 13 लाख विद्यार्थ्यांनी ही एग्जाम दिली होती। विद्यार्थी मित्रांनो, यात गोंधळ असा झाला की काही ठिकाणी जे काही उत्तरपत्रिका जे दिल्या जात होत्या आणि प्रश्नपत्रिका दिल्या जात होत्या, ह्या चुकीने प्रश्नपत्रिका वेगळ्या गेल्या। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे देण्यात चुकी झाली। त्या चुकीमुळे 1563 जे विद्यार्थी आहे, ह्या 1563 विद्यार्थ्यांची अशी एक मागणी होती की त्यांचा त्यामध्ये वेळ गेला। नंतर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ती प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि उत्तरपत्रिका पण देण्यात आल्या। मग त्यात वेळ गेला असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना, जे 1563 विद्यार्थी आहे, या 1563 विद्यार्थ्यांना ग्रेसचे मार्क्स देण्यात आले होते। मग ग्रेसच्या मार्क्सच्या संदर्भातील हा जो काही गोंधळ आहे, हा गोंधळ झाला। मग विद्यार्थ्यांना असं वाटलं की नाही, आमचं कुठेतरी नुकसान झालं, आमच्यावर कुठेतरी अन्याय झाला आणि विद्यार्थ्यांनी मग ते कोर्टामध्ये केस वगैरे टाकली। विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या केसचा जो काही निर्णय आहे, आधीच कमिटी बसवून यांना ग्रेस मार्क्स दिले होते, जे क्लॅटच्या स्वरूपात या सर्व गोष्टी केल्या होत्या। म्हणजे क्लॅटला पण असं झालं होतं, त्यानुसार विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले होते। पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काल जो निर्णय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर काल जो निर्णय दिला आहे त्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून ही जी नीटची एग्जाम आहे 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा देता येणार आहे आणि पुन्हा द्यावी लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणून 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा ही एग्जाम देता येईल। परंतु कोर्टाने जे काही नीटच्या स्वरूपात जे काही संदर्भात जे काही समुपदेशन आहे, काउन्सलिंग आहे, ही काउन्सलिंग बंद ठेवता येणार नाही असं जाहीर कोर्टाने सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस मिळू शकतात, त्यांचं काउन्सलिंग सुरू राहणार आहे। परंतु हे जे विद्यार्थी आहे 1563 विद्यार्थी, या 1563 ही विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा ही 23 जूनला ठरवलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्याकडे वेळ आहे, पुन्हा तुम्ही अभ्यास करू शकता, पुन्हा ही एग्जाम देऊ शकता। किंवा जर मार्क्स तुम्हाला ग्रेसचे मार्क्स काढून जे मार्क्स होणार आहेत ते जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्या मार्क्सवर सुद्धा तुम्ही आपला फॉर्म नोंदवू शकता आणि आपला मेडिकलला नंबर लावू शकता। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता हा मी व्हिडिओ बनवला होता कोर्टाच्या निर्णयाकरिता। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत हे अपडेट्स आपल्याला कायमस्वरूपी शिक्षणासंदर्भातल्या आपल्याला मिळत राहील। विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।